नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्ह्यू करूया द बॉईज सीझन 4चा। जर तुम्ही या आधीचे 3 सीझनचे रिव्ह्यूज बघितले नसतील तर ते नक्की बघा, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ। पहिला आपण नॉन स्पॉइलर पार्टबद्दल बोलू। खरं तर बॉईजच्या तिसऱ्या सीझनमध्ये बुचर हा होमलँडरला मारेल अशी अपेक्षा होती, पण तसं होत नाही आणि उगाच सीझन वाढवत आहेत असं वाटायला लागतं। कारण बुचरकडे पण पॉवर्स होत्या आणि त्या सोल्जर बॉय पण त्याला टक्कर द्यायला होता, तरी होमलँडर वाचतो। त्यावरून हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे की होमलँडरकडे खूप शक्ती आहे आणि हा सीझन बघताना पूर्ण विरुद्ध वाटतं। होमलँडरचा हताश, निराश, डिप्रेसिंग बाजू दाखवली आहे। असं वाटतं की हा तो होमलँडर नाहीच आहे। त्यात हा सीझन आतापर्यंतचा सगळ्यात साधारण ॲव्हरेज सीझन आपण म्हणू शकतो। पूर्ण सीझन बघितल्यानंतर असं वाटतं की पूर्ण सीझनमध्ये नक्की काय झालं, स्टोरी पुढे गेलीच नाही आणि आता तर होमलँडरला मारण्याचे चान्सेस सुद्धा कमी झाले। हा सीझन खूप निराश करतो। स्क्रीन प्ले खूप कमजोर आहे। स्टोरी तीच की न्यूमन होमलँडर सोबत असल्याचं नाटक करत आहे। त्यात न्यूमन मध्ये मध्ये बॉईज सोबत पण असते। बॉईज यांना होमलँडरला प्रेसिडेंटला मारण्यापासून थांबवायचं असतं। त्यात बुचरला होमलँडरच्या तावडीतून ब्रायन म्हणजे होमलँडरचा मुलगा याला तिथून बाहेर काढायचं असतं। ही पूर्ण स्टोरीलाईन या सीझनमध्ये दाखवली आहे, पण पूर्ण सीझनमध्ये असं काही हॅपनिंग घडतच नाही। शेवटच्या एपिसोडमध्ये फक्त 1-2 ट्विस्ट आहेत तेवढंच, आणि अशी उत्सुकता पण लागून राहत नाही की शेवटी आता काय होईल। या सीझनमध्ये खूप साऱ्या त्रुटी दिसून येतात, त्याबद्दल आपण स्पॉइलर सेक्शनमध्ये बोलूच। फक्त ए ट्रेनची स्टोरी चांगली दाखवली आहे, त्याचा कॅरेक्टर ग्राफ दिसून येतो आणि तो युई सोबत स्टारलाइटचा ट्विस्ट सुद्धा चांगला होता। आता बोलूया स्पॉइलर सेक्शन बद्दल। जर तुम्ही हा सीझन बघितला असेल तरच पुढे व्हिडिओ बघा, नाहीतर व्हिडिओ स्किप सुद्धा करू शकता। पूर्ण सीझनमध्ये स्टोरी भरकटलेली आहे असं वाटतं, कारण एक कॅरेक्टर मध्येच गायब होतात, मध्येच ते दिसतात, मध्येच दुसरा प्लॉट चालू होतो। काही सीन्सची गरज सुद्धा नव्हती असं वाटायला लागतं। जसं की फ्रेंचीला बाय का दाखवला आहे हेच कळत नाही, त्या प्लॉटची गरज सुद्धा नव्हती। बुचर तर एक एपिसोड गायबच असतो, मग मध्येच येतो आणि शेवटी दाखवले आहे की बॉईज गँगला पकडलं जातं, आणि हे तर होमलँडर कधीच करू शकला असता। त्याच्याकडे तर खूप पॉवर्स आहेत। बुचरकडे नेमका किती वेळ आहे ते सुद्धा कळत नाही, आणि बुचर शेवटी इम्पल्सिव्ह होऊन न्यूमनला का मारतो ते सुद्धा पटत नाही। न्यूमनला मारून शेवटी काय साध्य होणार होतं याचं उत्तर सुद्धा मिळत नाही। तिकडे सेजला जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न झाला आहे, आणि त्या फायर क्रॅकरचे पॉवर्स काय आहेत तिला पॉवर्स वापरताना एकदा सुद्धा दाखवलं नाही। ब्रायनच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे हे त्याला सुद्धा कळत नाही, आणि तो युईच्या बाबांना वी देण्याच्या प्लॉटची गरजच नव्हती, कारण त्याच एपिसोडमध्ये नंतर त्यांना मरताना दाखवलं आहे। म्हणजे असे काही प्लॉट्स आहेत ते उगाच फिलरसाठी टाकण्यात आलेले आहे असं वाटतं। त्यात जेनवीची स्टोरी लाईन सुद्धा बॉईजमध्ये कनेक्ट केली नाही। फक्त टेक नाईटला एका एपिसोडमध्ये घेऊन त्याला पण मारलं। फक्त तो सोल्जर बॉयचा ट्विस्ट ठीकठाक होता। तर हा होता रिव्ह्यू बॉईजच्या सीझन 4चा। हा सीझन निराश करणारा होता, तर हा सीझन पूर्ण स्किप केला आणि शेवटचा सीझन बघितला तरी चालेल, आपण काहीही मिस करत नाही। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।